दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले या राज्याचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, या मतदारसंघाचे आमदार माननीय दाते सर, अहिल्यानगर शहराचे आमदार माझे मित्र आदरणीय संग्राम भैया, आजच्या या मेळाव्याचे आयोजक माझे सहकारी माननीय विजूभाऊ आवटी, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय अशोकजी सावंत, सर्व उपस्थित असलेले महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, आलेले सर्व आमच्या माता भगिनी, ग्रामस्थ, सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, आज माननीय अजितदादांना दसऱ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम होते, तरी सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या पारनेर शहरासाठी वेळ दिला, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अजितदादांचे आभार मानायचे। बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण एवढ्या लवकर हे बोलून उपयोग नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये येऊन मी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गोष्ट बोलेन, पण अजितदादा आल्या म्हणून मी अवश्य सांगेन की या सगळ्या रामायणाची सुरुवात अजितदादांपासूनच झाली। तुम्ही तो गडी तुमच्याकडे घेतला नसता, मी माझी झालो नसतो आणि एवढा मोठा रोजगार मेळावा घ्यावा लागला नसता। पण येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये आपण बदल पाहत आहोत। दाते सरांच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून एकजुटी ठेवून आपण या तालुक्याच्या विकासासाठी काम करत राहू। येणाऱ्या कालावधीमध्ये परत एकदा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगर परिषदा असतील, मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की या तालुक्यामध्ये प्रत्येक जागेवर महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। आज आपण लोकसभेमध्ये झालेल्या एका चुकीचा परिणाम किती मोठा आहे। या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या तालुक्याच्या जनतेला काय मिळालं याचा विचार या तालुक्याच्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे, याचा विचार या तालुक्याच्या जनतेने केला पाहिजे। आणि म्हणून माझी अजितदादांकडे मनापासून मागणी आहे की आमच्या तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगरमध्ये सिस्पे नामक एक मोठा घोटाळा झाला। दादा, तुम्ही एकदा याची चौकशी लावा, बाकी सगळं आम्ही पुढचं पाहून घेतो। याचा सूत्रधार कोण आहे, तो कोण आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी गरिबांचे पैसे हडपले, तो कोण आहे त्यांनी या जिल्ह्याच्या जवळपास 3000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून गोरगरीब जनतेच्या भावनेशी खेळ केला। अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये या मधल्या कालावधीमध्ये बंद झाल्या, काही चांगल्या गोष्टी बंद झाल्या, काही वाईट गोष्टी बंद झाल्या। दहशत बंद झाली, वाळू तस्करी बंद झाली, मटके बंद झाले, आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की मोठ्या देवीचं दर्शन पण बंद झालं। कोणीतरी पुढाकार घ्यावा। दाते सर, तुम्ही तरी मोठ्याला न्या, आमच्या भगिनी फसल्या, लोकांना वाटलं आयुष्यभर मोठ्याला जायला मिळेल, पण शिस्पे झालं आणि मोठा बंद झालं। याचं गुळ कुठं आहे हे सांगायला जनतेला वेळ लागणार नाही। येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या पुराव्यानिशी की कोण सूत्रधार आहे, कोण मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी आरोप दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला, कोणाकडे गेला, कोणाच्या घरावर गेला, हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुराव्यानिशी सिद्ध करून एकाएकाचे कपडे काढण्याशिवाय थांबणार नाही। या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेला कळायला पाहिजे की चोर कोण आहे। या अहिल्यानगरच्या जनतेला कळायला पाहिजे की आमच्या घरामध्ये दरोडा कोणी टाकला। तुम्ही काळजी करू नका, ज्या लोकांनी तुमच्या घरावर दरोडा टाकलाय पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळे आतमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द सुजय विखे तुम्हाला देतो। आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सगळ्यांचे मनापासून आभार। सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। आज विजयदशमीच्या निमित्ताने आपण रावण दहन करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णच्या पूर्ण लंका दहन केल्याशिवाय आपण थांबणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी विजूभाऊच्या माध्यमातून देतो। परत एकदा सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। यानंतर दसरा मेळाव्यात